कधीकधी तुमचा चांगुलपणा तुमच्या जीवनात अडथळा निर्माण करतो. कधीकधी तोच अडथळा तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टीही आणतो. तुमचं आयुष्य स्वर्ग बनवतो. ही गोष्ट तुम्हाला कदाचित तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही माझी पूर्ण कथा वाचाल. मला आजही तो दिवस आठवण आहे, ज्या दिवशी मी एका चिमुकल्या जीवाला उचलून माझ्या छातीशी लावले. तो एका घाणेरड्या जागेत पडला होता. मला माहीत नव्हते माझ्यासोबत पुढे काय होणार आहे. जेव्हा मला माझ्याजवळ काहीतरी जाणवले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले. त्यावेळी मला त्या गोष्टीची खूप भीती वाटली, पण थोड्याच वेळात मला माहीत झाले की मी या जगातील सर्वात नशीबवान महिला बनणार आहे. कारण जसेही माझं नाव सीमा आहे आणि माझी कथा ही एक साधारण मुलीची आहे. मी माझ्या आयुष्यात खूप मोठी मोठी स्वप्न पाहिली होती, पण माझ्या नशिबाने मला अशा रस्त्यावर आणून ठेवले होते जेथे सर्वत्र दुःखच दुःख होते. माझे लग्न एका अशा व्यक्तीशी झाले होते जो माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा होता. माझ्या वडिलांनी त्यांची चांगली परिस्थिती पाहून त्या स्थळाला होकार दिला होता आणि मला असे वाटले की कदाचित माझ्या भल्यासाठी हे होत आहे. पण मी चुकीचा विचार करत होती आणि माझा गैरसमज लवकरच दूर झाला. लग्नानंतर मी एकत्रित कुटुंबात राहत होती. माझ्या घरात सासू सासरे आणि दीर दिराणी सर्वच होते. मला असे वाटत होते की मी एका गर्दीत फसली आहे, जिथे प्रत्येक व्यक्ती मला त्याच्या पद्धतीने जगण्यासाठी दडपण टाकत होता. माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात कामाने व्हायची आणि रात्र थकव्यामुळे संपायची. घरात दिवसभर कामं असायचे आणि दिवसभरातून कोणाचे ना कोणाचे बोलणे आणि टोमणे ऐकावे लागत असे. माझी सासू आणि नणंद मला नेहमी या गोष्टीची जाणीव करून देत असे की मी एका गरीब कुटुंबातून आले आहे आणि मी हुंड्यामध्ये 1 रुपयाही आणला नाही. याचाही पूर्ण दोष ते माझ्यावरच देत असे. आणि माझा पती शरद, ज्याने मला समजून घ्यायला हवे होते, तोही मला त्रास देत होता. तो माझ्यावर खूप अन्याय करत असे. त्याची माझ्यासोबत चांगली वागणूक नव्हती. मी माझे दुःख कुणाला सांगू? कारण प्रत्येकजण मला हेच सांगत असे की तो तुझा पती आहे आणि त्याचा तुझ्यावर अधिकार आहे. मी नेहमी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत असे की हळूहळू सर्व काही ठीक होईल. पण माझ्या मनात एक नवीन उमेद जागी झाली होती की मला बाळ झाल्यानंतर माझ्या आयुष्यात सुख येईल. नेहमी असा विचार करत असे की बाळ झाल्यावर मी माझे संपूर्ण प्रेम आणि वेळ त्याच्यात व्यस्त करेल. पण माझी ही गोष्टही निरर्थक ठरली, कारण माझा पती माझ्या जवळही येत नव्हता. माझ्या मनात भरपूर वेळा असा विचार आला की मी या पर्सनल गोष्टींबद्दल कोणाशी तरी बोलावे. पण पुन्हा माझ्या मनात असा विचार येत असे की माझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे, कारण माझा पती बाहेरून खूप नॉर्मल दिसत होता. एके दिवशी मी घरातील किराणा घेण्यासाठी बाजारात गेली होती. तेव्हा तेथे एक अनोळखी महिला माझ्याजवळ आली आणि मला निरखून पाहू लागली आणि त्यानंतर मला म्हणाली की तू शरदची पत्नी आहे का? हे ऐकून मला आश्चर्य वाटले आणि मी तिला विचारू लागली की तुम्ही मला कसे ओळखता? तेव्हा ती म्हणाली की मी तुला फोटोमध्ये पाहिले आहे. मी तिला म्हणाली की मी तुम्हाला ओळखत नाही. तेव्हा तिने मला अशी गोष्ट सांगितली की ती ऐकून मी सुन्न झाली होती. ती मला म्हणाली की मी तुझ्या पतीची पहिली पत्नी आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला खूप आश्चर्य वाटले होते. ती मला म्हणाली की शरद तुला कधीही आई होण्याचे सुख देऊ शकत नाही. तो वांज आहे. बाहेरून तर तो एकदम नॉर्मल दिसतो आणि त्याच्या आई बहिणींच्या सांगण्यावरून तो आपल्या पत्नीला त्रास देतो. त्याचा असा गैरसमज आहे की असे केल्यामुळे कोणीही त्याच्यावर संशय घेऊ शकत नाही आणि त्याचे कुटुंबीय त्याला असे करण्यासाठी प्रोत्साहन देतात, जेणेकरून त्याच्यातील कमतरता कोणालाही समजू नये. त्याने मलाही खूप त्रास दिला होता. याच कारणामुळे मी त्याच्यापासून घटस्फोट घेतला, कारण तो कधीही बाप बनू शकणार नव्हता. त्यामुळे त्या महिलेने आपले आयुष्य वाचवले होते. मला आता कळत नव्हते की काय करावे. मी त्या महिलेला म्हणाली की मला या बाबतीत काहीही माहीत नाही. ती महिला मला म्हणाली की मला तुझ्यासाठी वाईट वाटत आहे. त्या लोकांनी तुझ्यासोबतही चुकीचे केले आहे, पण तू अजून तरुण आहे, सुंदरही आहे, त्यामुळे तू लवकर त्यांच्यापासून सुटका करून घे. मी हे सर्व काही तुझ्या भल्यासाठी सांगत आहे. तुला पाहून मला माझा भूतकाळ आठवला आहे. मीही तुझ्यासारखीच काळजी करायची
आणि नाराज राहायची. तू स्वतःला वाचव. मी मनातल्या मनात सर्व गोष्टी समजून घेतल्या, पण मी काहीही बोलू शकत नव्हती. मी तिला म्हणाली की तुम्ही माझ्या बाबतीत काही बोलू नका. कदाचित ही माझी समजदारी होती की माझी मजबुरी होती ते मला माहीत नाही, पण मी तिच्याशी जास्त काही बोलली नाही. जेव्हा मी घरी आले तेव्हा माझ्या मनात असंख्य विचार चालू होते. मला असे वाटत होते की या लोकांनी माझ्यापासून एवढे मोठे सत्य का लपवले आहे? त्यांनी मला का फसवले? मला लग्न करून या घरात का आणले? मी खूप नाराज होती, पण माझ्या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेही नव्हते. रात्री जेव्हा सर्वजण झोपून गेले, मी एकटी बसून रडत होती आणि माझे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत होती. मी विचार करत होते की आता यापुढे मी काय करावे. जर मी इथे राहिले तर माझे आयुष्य खराब होईल किंवा मी माझ्या आयुष्याला नव्या उमेदीने सुरू करू. माझ्या आयुष्यातील ही पहिली वेळ होती की जेव्हा मी स्वतःसाठी काहीतरी विचार करत होती. माझ्या आयुष्याचे हे एक वेगळे वळण होते, पण या वळणावर आता काय करायचे याचा निर्णय बाकी होता. मी माझ्या आईवडिलांची सर्वात लहान मुलगी होती. आम्ही 4 भाऊ बहिणी होतो. आम्ही एका गरीब कुटुंबात जन्माला आलो होतो, पण तरीही माझ्या वडिलांनी आम्हाला खूप प्रेमात वाढवले होते. माझ्या 2 मोठ्या बहिणींची लग्न झाली होती. जेव्हा मला माझ्या पतीच्या पहिल्या पत्नीबाबत माहीत झाले आणि त्याच्यासोबत माझा पती कधीही बाप बनू शकत नाही हे माहीत झाले, तेव्हापासून माझे आयुष्य बेरंग झाले होते. कदाचित मी माझ्या पतीसोबत आनंदानेही राहिली असती जर त्याने मला प्रेम दिले असते आणि त्याच्या आयुष्यातील एवढे मोठे सत्य मला सांगितले असते. तो जर माझ्याशी नीट वागला असता तर मी एका मित्राप्रमाणे त्याच्यासोबत आयुष्य घालवले असते. पण त्याच्यामध्ये खूप राग आणि घमंड होता. तो स्वतःवर कोणालाही बोट दाखवू देत नव्हता. त्याला असा भ्रम होता की तो एक कर्ता पुरुष आहे आणि कदाचित महिलांवर अत्याचार करून तो हे दाखवू शकला असता की त्याच्यात काहीही कमी नाही. त्याच्यामध्ये हा गर्व त्याला संपवत होता आणि त्याच्यासोबत लग्न करणाऱ्या व्यक्तीचेही तो नुकसान करत होता. या सर्व गोष्टींचा विचार करत असताना मीही असे ठरवले की मी त्याच्यापासून वेगळे व्हावे आणि माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करावी. त्यामुळे मला हे सत्य माझ्या आईवडिलांना सांगायचे होते. पण माझे मन मला म्हणत होते की माझे आईवडील आधीच खूप संकटांना सामोरे जात आहे आणि हे नवीन टेन्शन मी त्यांना देऊ शकत नाही. आणि याच विचाराने मी माझ्या बहिणीसोबत बोलण्याचा विचार केला. त्या माझ्यापेक्षा मोठ्या होत्या, त्यामुळे मला असे वाटत होते की त्या माझी काहीतरी मदत करतील. जेव्हा मी हे सर्व माझ्या बहिणीला सांगितले तेव्हा तिने मला एक अशी गोष्ट सांगितली की त्यामुळे मी दुविधा मनस्थितीत फसली होती. ती मला म्हणाली की बघ सीमा, आपल्या आईवडिलांची परिस्थिती खूप गरिबीची आहे आणि तुझे पहिलेच लग्न खूप वाईट परिस्थितीत त्यांनी केले आहे आणि त्यावेळी तुला हुंडाही लागला नव्हता. पण आता जर तू ते घर सोडून आली तर तुझे पुन्हा लग्न करणे आपल्या आईवडिलांसाठी कठीण गोष्ट आहे. जर त्यांना ही गोष्ट माहीत झाली तर त्यांना खूप वाईट वाटेल आणि अजून आपल्या भावाचेही लग्न बाकी आहे. मी आश्चर्याने तिचे सर्व बोलणे ऐकत होती. मला असे वाटले होते की माझी बहीण मला काहीतरी तोडगा देईल. मला काही सल्ला देण्यापेक्षा तिने पुढे येणाऱ्या अडचणी मला सांगितल्या. ती मला म्हणाली की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमी तर असतेच, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण त्या गोष्टींपासून लांब जावे. जर तुला असे वाटत असेल की मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे तर मीही खुश नाही. मला 3 मुलं आहेत आणि तुझे जिजाजी मला खूप त्रास देतात. माझे सासू सासरेही मला खूप त्रास देतात, पण माझा नाईलाज आहे. तू जरा विचार कर. तुझे नशीब चांगले आहे की तुला मुलांचे टेन्शन राहणार नाही, त्यांचा सांभाळ करावा लागणार नाही. तू तुझं आयुष्य सुखाने जग आणि फक्त देवावर विश्वास ठेव. हळूहळू सर्व काही ठीक होईल. तिच्या गोष्टी ऐकून माझे टेन्शन आणखीनच वाढले होते. मला असे वाटत होते की ती माझी मोठी बहीण आहे, त्यामुळे ती मला काहीतरी चांगला सल्ला देईल, मला मदत करेल. पण तिने मला जास्त गुंतवले होते. त्यावेळी मी तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले, पण माझ्या मनात एक वेगळेच वादळ उठत होते. मी माझ्या रूममध्ये बसून विचार करत होती की माझ्या बहिणीने मला जो काही सल्ला दिला तो योग्य आहे का. माझ्या डोक्यात अनेक विचार येत होते. मी कॉम्प्रोमाइज केला पाहिजे का? आपल्या अवतीभोवती लोकांना अनेक समस्या असतात आणि हेच जीवनाचे सत्य आहे.
प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काही ना काही गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मीही विचार केला की मीही यातच माझे सुख मानावे. पण हळूहळू माझ्या आयुष्यात जास्त समस्या निर्माण झाल्या. माझा पती आणि माझे सासू-सासरे माझ्याविषयी अजून एक गोष्ट पसरवत होते की मी वांझ आहे, मी त्यांना वारस देऊ शकत नाही. कारण आता आमच्या लग्नाला हळूहळू 6 वर्ष झाले होते आणि मी आई बनू शकली नाही. पण मला हे चांगलेच माहीत होते की कमी माझ्यात नाही तर माझ्या पतीमध्ये आहे. त्याने मला स्वतःहून ही गोष्ट कधीही सांगितली नाही. पण त्याच्या पहिल्या पत्नीकडून मला हे सर्व सत्य कळाले होते. त्याने स्वतःचे सत्य लपवून सर्व आरोप माझ्यावर केले. तो अजूनही मला मारझोड करत असे. त्याला असे वाटत होते की असे करण्यामुळे माझ्यातले पुरुषत्व दिसेल. कदाचित त्याच्यातील कमी त्याने त्याच्या कुटुंबातही सांगितली नव्हती, कारण त्यांच्यासोबत मिळून तोही मला टोमणे मारत असे. मला हा प्रश्न पडत होता की मी आता माझं दुःख कोणाला सांगू, कारण त्याला स्वतःच माहीत होते की तो कधीही बाप बनू शकत नाही. पण त्याने त्याच्यातील कमी कधीही स्वीकार केली नाही. त्याचे आणि त्याच्या आई बहिणींचे टोमणे ऐकून कधीकधी मला तर असे वाटत असे की मी त्यांना सांगावे की कमी माझ्यात नाही तर तुमच्या मुलातच आहे. पण मी शांत राहिली, कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी पुन्हा पुन्हा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. मला हीच अपेक्षा होती की एक दिवस असा येईल की सर्व काही व्यवस्थित होईल. मला नेहमी असा प्रश्न पडत असे की माझे आयुष्य असेच निघून जाईल का? आयुष्यभर मला हेच सहन करावे लागेल का? मी देवालाच प्रार्थना करत होती की मला या सर्वातून बाहेर काढा. पण दिवसेंदिवस माझा त्रास वाढतच होता. आधीपासूनच माझे लहान मुलांवर खूप प्रेम होते. मी माझ्या बहिणीच्या मुलांनाही खूप जीव लावत असे आणि मला नेहमी असे वाटायचे की मला मुलं झाली तर मी त्यांना खूप प्रेम देईल. पण मला हे चांगलेच माहीत होते की माझ्या आयुष्यातील ती कमी कधीच भरू शकत नाही. माझा पती एक स्वार्थी माणूस होता. त्याच्या मनात माझ्याविषयी ना प्रेम होते ना आपुलकी होती. पण मला असे वाटत होते की जर माझ्या आयुष्यात माझी मुलं असती तर माझे आयुष्य काही वेगळेच राहिले असते. एके दिवशी मी माझ्या पतीला म्हणाली की मला सोडून द्या. हे ऐकून त्याला खूप राग आला. तो म्हणाला की मी तुला सोडायला 1 मिनिटही लावणार नाही, पण त्यानंतर तुझे काय होईल? त्याची गोष्ट ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. तो मला म्हणाला की आपल्या लग्नाला आता 7 वर्षे झाले आहे आणि त्या 7 वर्षात तू मला बाप होण्याचे सुखही देऊ शकली नाही. तुला असे वाटते का मी तुला सोडल्यावर तू दुसरे लग्न करशील? मी सगळीकडे तुझी बदनामी करेल की तू वांझ आहे. मग तू काय करशील? आणि हे ऐकून तुझ्याशी कोण लग्न करणार आहे? मला खूप आश्चर्य वाटले, कारण त्याच्यात स्वतःमध्ये कमतरता असून तो सर्व दोष माझ्यावर देत होता. मी विचार करू लागली की याला स्वतःवर एवढा विश्वास आहे, त्याला माझा काहीही फरक पडत नाही. एके दिवशी मी रागाच्या भरात त्याला म्हणाली की मला सर्व काही माहीत आहे की तुझी पहिली पत्नी तुला का सोडून गेली आहे. तू बाप बनू शकत नाही. तो रागाने लाल निळा झाला आणि याउलट मलाच म्हणू लागला की तू खोटं बोलत आहे, माझ्यावर आरोप करत आहे. आणि एवढे बोलून त्याने माझ्या गालावर एक जोरात थाप मारली. त्या घरात मला चांगली वागणूक मिळत नव्हती. घरातील सर्व कामेही मलाच करावी लागत होती. बाथरूम धुण्यापासून ते घराचे अंगण साफ करण्यापर्यंत सर्व जबाबदारी माझी होती. ते मला म्हणत असत की तुझी हीच अवकात आहे. मला रोज घरातील कचरा फेकण्यासाठी खूप दूरपर्यंत जावे लागत होते. ते काम करताना मला खूप चीड येत होती, कारण तेथे खूप घाणेरडा वास येत होता. मला आजपर्यंत या प्रश्नाचे उत्तर सापडले नव्हते की मी देवाकडून जेवढे सुख मागत होते तेवढे जास्त दुःख माझ्या वाट्याला येत होते. माझा पती ज्या ठिकाणी काम करत होता तेथून त्याचे दुसरीकडे ट्रान्सफर झाले होते आणि कदाचित त्याला तिथे 3-4 वर्षही राहावे लागणार होते. पण माझ्यासाठी ही गोष्ट दुःखाची किंवा सुखाची नव्हती. त्याने फक्त जाता जाता मला एक परवानगी दिली होती की मी माझ्या माहेरी जाऊन तेथे राहू शकते आणि या गोष्टीचा मला आनंद झाला होता. हिवाळ्याचे दिवस आले होते आणि थंडीत घालण्यासाठी माझ्याकडे स्वेटरही नव्हते. पण या गोष्टीचा माझ्या पतीला काहीही फरक पडत नव्हता. मी माझ्या दिराणीचे वापरलेले कपडे घालत होती. तिचे कपडे मला व्यवस्थित होत नव्हते, पण माझा नाईलाज होता.
नेहमीसारखेच आजही मी त्या कचरापेटीत कचरा फेकण्यासाठी गेले होते. जेव्हा मी कचरा फेकू लागली तेव्हा मला तिथे एक लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. पण मला वाटले की मला भास होत आहे, कारण मी नेहमीच या गोष्टीचा विचार करत होती. पण मला पुन्हा तो आवाज येऊ लागला आणि आता मी इकडे तिकडे पाहू लागली, कारण इथे जवळपास घरही नव्हते. मी पुन्हा तो आवाज ऐकला तेव्हा मी इकडे तिकडे शोधू लागली आणि त्या कचऱ्याच्या पेटीत मला एक बाळ दिसले. त्याला पाहून मला खूप आश्चर्य वाटले. मी त्याला पाहिले तेव्हा त्याची नाडही कापली नव्हती. कदाचित मी तेथे पोहोचले नसते तर थोड्या वेळातच ते बाळ या जगात राहिले नसते. मी पटकन त्याला उचलले आणि जवळच राहणाऱ्या नर्सकडे त्याला घेऊन गेली. ती नर्स मला आधीपासूनच ओळखत होती, कारण तिने माझ्या दिराणीची डिलिव्हरी केली होती. तिने त्या मुलाला औषध दिले आणि त्याला दूधही पाजले आणि मला म्हणाली की कदाचित देवाने तुझ्यासाठी या मुलाला पाठवले आहे. मी तिला माझ्या पतीची आणि त्याच्या कुटुंबियांची सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून तिला खूप आश्चर्य वाटले. मी तिला म्हणाले की जर मी या बाळाला घेऊन माझ्या सासरी गेली तर ते माझ्यावर आरोप करतील. त्यामुळे आता मी माझे आयुष्य नव्या पद्धतीने सुरू करण्याचा प्रयत्न करेल. मी त्याला घेऊन आता दुसरीकडे निघून जाईल. त्या नर्सने माझी खूप मदत केली. त्या बाळासाठी भरपूर काही दिले. पण आता मला हे कळत नव्हते की मी त्याला घेऊन कुठे जावे. त्याला घेऊन मी रस्त्याने चालत होती. बराच वेळ चालल्यानंतर थकून मी रस्त्याच्या बाजूला एका झोपडीत गेली. तेथे एक मनुष्य बेशुद्ध पडला होता. त्याला पाहून असे वाटत होते की तो एका चांगल्या घरातील आहे, कारण तो सूटबूटमध्ये दिसत होता. मी त्याच्या तोंडावर पाणी शिंपडले तेव्हा त्याला शुद्ध आली आणि जेव्हा तो उठून बसला तेव्हा त्याला खूप काळजी वाटत होती, कारण तो 2 दिवसापासून बेशुद्ध होता. त्याच्याकडे काहीही नव्हते, कारण त्याच्याकडील पैसे आणि वस्तू चोरांनी चोरून नेल्या होत्या आणि बेशुद्ध अवस्थेत त्याला या झोपडीत फेकले होते. त्याने माझ्या हातात बाळ पाहिले तर तो मला प्रश्न करू लागला की तू इथे का आली आहे. मी त्याला माझी सर्व हकीकत सांगितली तेव्हा त्यालाही खूप आश्चर्य वाटले. तो मला म्हणाला की आता तू कुठे जाणार आहे, तू माझ्यासोबत चल. आपण आधी पोलीस स्टेशनला जाऊया, कारण माझ्या सर्व वस्तू चोरीला गेल्या आहेत. मी एका कंपनीचा मॅनेजर आहे, पण रस्त्यात चोरांनी मला लुटले. माझे स्वतःचे घर आहे आणि माझे अजून लग्नही झाले नाही. मी एक अनाथ आहे. माझे या जगात कोणी नाही. मीही थोडा विचार केला आणि मला वाटले की ही ऑफर माझ्यासाठी आणि या मुलासाठी चांगलीच आहे. आणि अशा प्रकारे आम्ही तिघेही त्या झोपडीतून निघालो आणि त्याच्या म्हणजेच अजयच्या घरी गेलो. आता मी तेथेच राहू लागली आणि त्या दोघांची काळजी घेऊ लागली. एके दिवशी अचानक त्याने मला विचारले की तू माझ्याशी लग्न करशील का. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले, कारण माझ्यासाठी ही गोष्ट खूप मोठी होती. पण मी या मुलाचा भविष्याचा विचार करून निर्णय घेतला आणि लग्नाला होकार दिला. अशा प्रकारे माझ्या आयुष्यात 3 व्यक्ती आल्यावर माझे आयुष्य बदलून गेले. पहिली व्यक्ती तर ती नर्स होती, दुसरी हा मुलगा आणि तिसरी व्यक्ती म्हणजे अजय. आता मला हे समजले होते की जगात अजूनही चांगले लोक आहेत. अजयने मला आणि माझ्या मुलाला स्वीकारले होते. आता मला गर्व वाटत होता की मी अशा व्यक्तीला निवडले आहे की जो मला इज्जत देतो आणि त्यासोबत माझी काळजीही घेतो. मी त्या मुलाला एका आईसारखे सांभाळले आहे. जर आपण कोणाला प्रेम आणि आपुलकी दिली त्या बदल्यात आपल्यालाही ते मिळत असते आणि म्हणूनच आज मी आई होणार आहे. आता माझ्या आयुष्यात खूप आनंद आहे. मी खूप सुखाने जीवन जगत आहे. आयुष्यात मी एक गोष्ट शिकली होती की जर आपण आपले मन साफ ठेवले आणि मनात सगळ्यांविषयी प्रेम ठेवले तर आपल्यासोबतही सर्व काही व्यवस्थित होते. मला हेच सांगायचे आहे की प्रत्येक महिला आई तर होते, पण प्रत्येक महिलेमध्ये आईचे प्रेम नसते, कारण तीही एक आईच होती जिने या बाळाला कचरापेटीत फेकले होते. पण देवाच्या कृपेने तो मला भेटला. आयुष्यात कधीकधी आपल्याला खूप वाईट प्रसंग येतात आणि तेव्हा आपण स्वतःला खूप कमजोर समजतो. आपण प्रयत्न केले पाहिजे. आपले नशीब केव्हा बदलून जाईल हे आपणही सांगू शकत नाही. मी आता अजयच्या मुलाची आई होणार आहे, पण अजय या बाळाला खूप जीव लावत होता,
कारण तोही एक अनाथ मुलगा होता, त्यामुळे त्यालाही जाणीव होती. तो म्हणत असे की ह्या मुलामध्ये मी स्वतःला पाहतो. शरदने मला घटस्फोट तर दिला नव्हता, पण आता त्याचे सत्य बाहेर येणार होते की तो कधीही बाप बनू शकत नाही. तो एक वाईट मनुष्य होता. त्याच्या मनात माझ्याविषयी जराही प्रेम आणि आदर नव्हता. आता तुम्हीच मला सांगा की मी अजयसोबत लग्न करून योग्य निर्णय घेतला आहे का? जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.